स्वागत आहे तुमचं एका नव्या करकरीत व्लॉगमध्ये। वेलकम टू सुरेखा इनामदार व्लॉग। आता आपण चाललेलो आहोत अंमळनेरला। आई पप्पा गेलेले 7 दिवसाच्या कथेसाठी आणि आम्ही त्यांना घ्यायला चाललेलो। अहोंनी विक्ट्री दाखवून मला अप्रूव्ह केलेलं की येण्यासाठी। चला तर मग आपण जाऊयात आता अंमळनेरला। आणि आता इथून आम्ही औरंगाबादच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर पडत होतो। जे इथं राहतात त्यांना हा परिसर ओळखीचा असेल। अंमळनेरसाठी आम्ही इथून बाहेर पडलेलो होतो। आणि आता हा जो घाट आहे हा आहे चाळीसगावचा घाट। आता हा घाट खूप छान केलेला आहे। आधी इथं ट्रक वगैरे खूप जास्त होते आणि ह्याच घाटामध्ये आहे गौतळा अभयारण्य। तिथं तुम्ही बोर्ड बघू शकता की तिथं गौतळा अभयारण्यसुद्धा आहे। असं म्हणतात की इथं आधी वाघ वगैरे होते आणि आता ह्या घाटामध्ये पूर्णपणे जे मोठी वाहनं आहेत ट्रक वगैरे त्यांना पूर्ण बंदी केलेली आहे। इथून ते जाऊ शकत नाही। ऊन जरी कडक असेल, पूर्ण झाडं वगैरे जरी सुकली असतील तरी पण त्या घाटामध्ये निसर्गरम्य वातावरण होतं, त्यामुळं खूप छान वाटत होतं। आता ह्या गाडीचा स्पीड जरी तुम्हाला एवढा वाटत असेल तरी ॲक्च्युअलमध्ये तो तेवढा नव्हता, कारण की वळणावळणाच्या रस्त्यावरती एवढ्या स्पीडने जाणं शक्य नाही आहे। एडिटिंगसाठी मी हा स्पीड ठेवलेला। आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा हा घाटातला रस्ता। अंमळनेरकडं जाताना हिंगोणी या भागामध्ये आम्हाला शाकंभरी मातेचं दर्शनसुद्धा झालेलं। आणि इथं तुम्हाला दिसत असेल की मंदिरामध्ये प्रवेशासाठी कुलूप लावलेलं, त्यामुळं आम्ही ती त्यांच्याकडून चावी घेऊन, बाजूलाच एकजण राहतात तिथं चावी ठेवलेली, ती चावी घेऊन आम्ही या मंदिरामध्ये आता जाणार आहोत। खूप सुंदर असं मंदिर होतं। इथं तुम्हाला बोर्ड दिसत असेल की हे शाकंभरी मातेचं मंदिर होतं। आमच्या अहोंनी चावी घेतलेली आणि आता ते कुलूपसुद्धा चेक करत होते चावी कुठली आहे। आम्हाला माहिती नव्हतं, त्यांनी चेक करून कुलूपसुद्धा उघडलेलं आहे आणि आम्ही शाकंभरी मातेचं दर्शन घेतलं। आम्हाला इतकं प्रसन्न वाटत होतं कारण की सती आईचं पण दर्शन झालेलं। जे पूर्वज होते, ज्या सती गेलेल्या त्यांचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलेलं येतानाच। आणि आम्हाला असं वाटतच होतं की शाकंभरी मातेचं पण दर्शन झालं पाहिजे। शाकंभरी मातेची सुंदर मूर्ती होती इथं। आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या। आणि यानंतर आम्ही समोरच असलेल्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा गेलेलो आणि तिथं सुद्धा दर्शन झालेलं। हर हर महादेव आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणत आम्ही महादेवाचं पण दर्शन घेतलेलं। इथं एका वानराचं म्हणजे माकडाची पण समाधी होती। आणि त्यानंतर आम्ही ह्या पुढच्या प्रवासाला निघालेलो। पुढचा प्रवास करताना एक छान स्लोगन असलेला ट्रक दिसलेला, चांगलं करा म्हणजे चांगलंच होईल। इतकं मोटिवेटेड फील होत होतं कारण की सकाळी सकाळी दर्शनसुद्धा झालेले छान। आणि आता हा अंमळनेरचा तुम्हाला बोर्ड दिसत असेल, आम्ही अंमळनेरमध्ये जवळजवळ पोचलेलोच। आणि यानंतर कथा जिथं चालू होती तिथं आम्हाला जायचं होतं। आई पप्पा तिथं होते, आई पप्पा म्हणजे सासू सासरे तिथं होते आणि आम्हाला त्यांना घ्यायला जायचं होतं। जिथं भागवत कथा चालू होती तिथं आम्ही आता पोचलेलो आणि श्री सद्गुरू सखाराम महाराज यांनी ही कथा आयोजित केलेली हा वार्षिक उत्सव होता। आणि थोडा वेळ आम्ही इथं ही कथा संपूर्ण होईपर्यंत ऐकलेली आणि ह्याच्यामध्ये खूप जणांनी सहभाग घेतलेला तो तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल।
ही कथा किती मंत्रमुग्ध करणारी होती यासाठी ही तुम्हाला खास झलक. आम्ही गेलेलो त्या दिवशी कथेची समाप्ती होती, त्यामुळं इथं आता आरतीसुद्धा झालेली आणि जे मान्यवर होते ज्यांच्या आरतीसाठी नावं होती त्यांनी तिथं जाऊन भागवत गीतेची आरतीसुद्धा केलेली आणि बऱ्याच लोकांनी बाहेर जे जे होते म्हणजे जे उभे होते त्यांनीसुद्धा आरती उभ्या असलेल्या जागेवरूनच केलेली तुम्हाला दिसू शकते ह्या व्हिडिओमध्ये. भागवत कथेची आरती झाल्यानंतर आम्ही समोरच असलेल्या समाधी मंदिरात नाथ मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आणि इथं प्रचंड गर्दी होती आणि ही होती समाधी मंदिराची छोटीशी झलक. आणि ह्यानंतर आम्ही भक्त निवासाकडं गेलेलो. हा तो परिसर आहे जिथं भागवत कथा सुरू होती आणि यानंतर भागवत कथा संपल्यानंतर इथं प्रचंड अशी गर्दीसुद्धा झालेली, कारण बरेच लोक इथं भागवत कथेसाठी आलेले आणि कायम येत असतात. समोर तुम्हाला दिसत असेल तो पूर्णपणे भक्त निवासाचा परिसर आहे. पप्पा मला तेच सांगत होते की इथं हा भक्त निवासाचा परिसर आहे आणि आता इथं आम्ही ह्या भक्त निवासाकडे जाणार होतो. जातानाच आम्हाला प्रसाद महाराजांचं दर्शन झालेलं. इथं प्रसाद महाराज आणि कथा करणारे जे महाराज होते यांचं दर्शन झालेलं. ते सुद्धा भक्तनिवासाकडं गेलेले आणि त्यानंतर आम्ही भक्तनिवासात जाऊन, भक्तनिवास म्हणजेच प्रसाद महाराजांचं ते निवासस्थानसुद्धा आहे, तिथंच जाऊन आम्ही प्रसाद महाराजांचं आणि जे कथा करणारे महाराज होते त्यांचंसुद्धा दर्शन घेतलेलं. हा सुंदर असा वाडा होता जिथं प्रसाद महाराज राहत होते. हा दिवस खरंच आम्हाला सोन्यासारखा होता. म्हणजे आमच्या सतीआईचं दर्शन झालेलं, त्याचनंतर आमचे कुलदेवता आहेत शाकंभरी मातेचं दर्शन झालेलं आणि गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः या ओव्यांप्रमाणेच आम्हाला गुरूंचंही दर्शन झालेलं. त्यामुळंच अतिशय आनंदमय दिवस गेला. अतिशय सुंदर असा वाडा होता. संतांचे सर्व ठिकाणी फोटोज लावलेले आणि त्यामुळं वाड्याला एक वेगळी प्रसन्नता आलेली. आणि या ठिकाणी देवघर होतं श्री परमपूज्य प्रसाद महाराजांचं. तर आम्ही इथंसुद्धा देवांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आणि या ठिकाणी आम्ही देवांचं दर्शन घेतलेलं. बरीचशी गर्दी होती आणि यानंतर आम्ही चौघांनी इथं प्रदक्षिणासुद्धा मारलेली देवघरात. अतिशय छोटीशी अशी रस्ता होता जिथं प्रदक्षिणा मारतात. तर या ठिकाणी संतांचे फोटो लावलेले. अतिशय सुंदर जुन्या पद्धतीचं पारंपरिक असं हे देवघर होतं, ज्या ठिकाणी आतमध्ये वेगळा स्पेस होता देवाच्या खोलीत जाण्यासाठी आणि बाहेर दर्शनासाठी वेगळी जागा होती. हे होतं भक्तनिवास, जे त्यावेळेत म्हणजे 7 दिवस पूर्णपणे सुंदर असं सजवलेलं, लायटिंग्स म्हणजे लायटिंग्स होत्या तिथं आणि संध्याकाळच्या वेळेत खूप सुंदर दिसत होतं. हे भक्तनिवासामध्ये आम्ही आलेलो. ही जी रूम होती ती आई पप्पांची होती. आई पप्पा त्या रूममध्ये राहिलेले. सुंदर असं भक्तनिवास होतं. मोठ्या मोठ्या खोल्या होत्या राहण्यासाठी आणि प्रसादाची व्यवस्थासुद्धा त्याच भक्तनिवासात खालच्या बाजूला होती. मी तुम्हाला हे भक्तनिवास पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. जो वाडा बघितला ते निवासस्थान होतं आणि हे भक्तनिवास होतं.
हा होता पूर्ण परिसर जिथं कथा संपन्न झाली आणि आता आम्ही निघालेलो मंगळ ग्रहाच्या दर्शनासाठी. मंगळ ग्रहाचं एकमेव मंदिर आहे अंमळनेरमध्ये आणि दुसरं मंदिर आहे इंदौरमध्ये भारतात. हा दिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग होता. गुरूंचं सुद्धा दर्शन झाल्यानंतर मंगळ ग्रह मंदिरामध्ये सुद्धा आमचं दर्शन झालेलं सुंदरपणे. अतिशय मोठं मंदिर आहे हे. ह्या मंदिरामध्ये बऱ्याच ठिकाणहून लोक येतात. मंगळ ग्रहाची शांती किंवा अजून जे काही पूजापाठ असतील मंगळ ग्रहासंदर्भातील ते इथं होत असतात. ही होती दर्शनासाठी जाण्याची रांग. चला तर मग आपण घेऊयात मंगळ ग्रहाचं सुद्धा दर्शन. हे होतं ते मंगळ ग्रहाचं मंदिर आणि ही आहे मंगळ ग्रहाची मूर्ती, अतिशय सुंदर अशी सजवलेली. आणि या ठिकाणी मंगळ ग्रहाच्या ज्या काही शांती पूजापाठ वगैरे आहे हे या ठिकाणी होत असतं. इथं खाली पूजापाठ किंवा मंगळ ग्रहाच्या शांती होतात. वरती राहण्यासाठी जागा आहेत आणि इथं जर का पावती वगैरे किंवा कुणाला दान धर्म करायचे आहे त्यासाठीचं हे जागा होती. सुंदर असं गार्डन होतं जिथं खूप छान लायटिंग्स होत्या आणि खूप सुंदर प्रसन्न वाटत होतं. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा हा व्ह्यू. इथं आहे हे छान असं मोठं कमंडलू. या कमंडलूच्या मागं दत्ताचं मंदिर आहे. खूप छान मूर्ती आहे ही दत्ताची आणि आम्हाला खूप छान प्रसन्न वाटत होतं. तर तुम्ही पण दर्शन घ्या इथं पण. इथं खूप छान प्रसन्न असं वातावरण होतं. चार्जिंग स्टेशन पण होतं जिथं थोडं रिलॅक्स होता येईल असं सुद्धा जागा आहे. ती आपण बघूयातच पुढं. हे आहे ते चार्जिंग स्टेशन जिथं फोटोशूट वगैरे करत होते आणि तिथं थोडं लोक रिलॅक्स करत होते. छान गार्डन डेव्हलप केलेलं आणि कॅन्टीनसुद्धा आहे इथं. सर्व प्रकारचं जे आपल्याला लागेल ते इथून घेता येतं. आणि समाधी मंदिर होतं. त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचं पण मंदिर आहे इथंच याच भागात. हे जे आहे वडाचं झाड याच्या खाली स्वामी समर्थांचं हे मंदिर आहे. खूप छान असं स्वामी समर्थांचं मंदिर आहे.